येथे संत गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहानिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले असून परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। दरम्यान सप्ताहासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधला असता संत गंगागिरी महाराजांवरील श्रद्धा आणि या सप्ताहाशी जोडलेल्या त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। भक्ती, परंपरा आणि कृषी संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सप्ताह सध्या धनगरवाडी परिसराचे लक्ष वेधून घेत आहे। परिणाम देने को अन्नदान, करने को लीन ताट, टूटने को अभिमान। नमस्कार, मी वैष्णवी हजारे आणि आज आपण उपस्थित झालेलो आहोत श्री संत सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज यांच्या 179वा अखंड हरिनाम सप्ताह इथे। या सप्ताहाला लाखो भाविकांची गर्दी असते, तसेच इथे भव्य स्वरूपात कृषी प्रदर्शन ही असते। चला तर आपण काही लोकांशी चर्चा साधूया आणि तसंच संवाद करता करता कृषी प्रदर्शन बघूया। या सप्त्यात खास अशा काही गोष्टी जसं की आपण पाहू शकता, फक्त वृद्धांचा नाही तर तरुणांचा या सप्त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे। चला तर काही तरुणांशी आपण संवाद साधूया। नमस्कार दादा। नमस्कार। या सप्त्याबद्दल आपण काय सांगता, विशेष अशा गोष्टी? या सप्त्याला आता भरपूर भाविक येतात, आम्ही पण पुढे पण असतो या सप्त्यासाठी कायम जातो, त्याच्यामुळे भरपूर असा प्रतिसाद सप्त्याला आहे। आपण कृषी प्रदर्शन बघितलं का? नाही, अजून तिकडे जायचं, आता दर्शन वगैरे घेतलं, आता कृषी प्रदर्शनाकडे जाऊ। जसं की आता बघण्यात आलंय आमच्या असं की फक्त वृद्धच नाही तर तरुण पिढी पण भरपूर इथे वळाली आहे। याबद्दल आपण काय सांगतो? या वर्षी भरपूर तरुण पिढी आपल्या सप्त्यामध्ये सहभागी झाली आहे। दरवर्षी पण असे सहभाग असतो? भरपूर संख्या आहे, इथे पण भरपूर संख्या वर्षी जमा झालेली आहे। आता इथे एवढे लाखो भाविक येतात, तर मग त्यांची काही गैरसोय वगैरे नाही, सुविधा वगैरे सगळ्या ठीक आहे। वर्षी पण येते, कुठे पाच व्यवस्थित सर्व झालेलं असतं। धन्यवाद। आता आपण पाहत आहोत माझ्या अवतीभोवती ही भाविकांची गर्दी, यांच्याशी संवाद साधूया आणि सप्त्याबद्दल काही प्रश्न विचारूया। नमस्कार दादा। नमस्कार। नमस्कार मॅडम। गंगागिरी महाराज यांच्या सप्त्याबद्दल आपण काय सांगता? गंगागिरी महाराजांच्या सप्त्याबद्दल सांगायचं झालं तर या सप्त्यामध्ये हरिनाम कायम सतत चालत असतो 24 घंटे आणि अन्नदान भरपूर आहे। कायम भाविकांना अन्नदानाचे 24 घंटे अन्नदानाचं खूप महत्व आहे गंगा सप्त्याचं। आणि महाराजांचं सांगायचं तर एक महाराज योगी पुरुष होते, त्याच्यानंतर नारायणगिरी महाराज योगी पुरुष होते आणि त्यांचं दर्शन झालं म्हणजे साक्षात परमेश्वराचं भगवंताचं दर्शन झाल्यासारखं आहे। हे आम्हाला तिथं आल्यानंतर भगवंताचं दर्शन झाल्यासारखं आम्हाला आनंद वाटला। मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की वृद्ध तर येतात सप्त्याला, पण तरुण पिढी पण जास्त दिसतीये, त्याबद्दल आपण काय सांगतात? तरुण पिढी पण जास्त दिसते या सप्त्यामध्ये? हो, या सप्त्यामध्ये तरुण पिढींचा कल आता धार्मिक प्रवृत्तीकडे, हिंदू प्रवृत्तीकडे भरपूर वाढत चाललेला आहे। हे आता एक भारताचं हिंदू प्रतीक आहे, हिंदू राष्ट्र समजलं जात आहे आता सध्या। आता जे लोक आलेले नाहीये, घरी बसून बघताय, त्यांना आपण काय सांगतात? या सप्त्यासाठी यावं, योगदान घ्यावं। हे गंगागिरी महाराज सप्ताह एक आपल्याला आपल्या जीवनासाठी एक प्रतीक आहे, मार्गदर्शन आहे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। नमस्कार। नमस्कार। आपल्या गंगागिरी महाराजांच्या सप्त्याबद्दल आपण भाविकांना काय सांगतात? सर्वप्रथम सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांनी हे जे रोपटे लावलेले छोटस, त्या रोपट्याचं वटवृक्ष कशा प्रकारे सद्गुरु योगराज नारायणगिरीजी महाराज यांनी या ठिकाणी मोठं केलेलं आहे आणि त्याच परंपरा घेऊन या ठिकाणी स्वामी हिंदू धर्म रक्षक स्वामी रामगिरीजी महाराज यांनी भव्य आणि दिव्य आशिया खंडामध्ये गिनेश बुक रेकॉर्ड हा जे सप्ताह आहे तिथून आम्ही सर्व बघत आहोत। या सप्ताहाची वेळ म्हणजे उद्या महाराष्ट्रात आहे, भारतात आहे आणि या सप्ताहामध्ये विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि या सप्ताहामध्ये या ठिकाणी काही मतभेद नाही आणि जातभेद नाही,
आणि या सप्ताहामध्ये येऊन लोक आनंद घेतात आणि या ठिकाणी येऊन जो आमटी भाकरीचा प्रसाद घेतात ती आमटी खाल्ल्यानंतर असं या ठिकाणी भाविक भक्तांचं म्हणणं आहे की वर्षभर माणूस या ठिकाणी कुठलाही आपल्याला आजार या ठिकाणी होत नाही आणि तो आनंद घेऊन सर्व भाविक भक्त या ठिकाणी गोड्या गोविंदाने मानतात. धन्यवाद, खूप छान माहिती दिली. जय हरी दादा. जय हरी. या आपल्या भव्य दिव्य अशा सप्ताहाबद्दल आपण काय सांगतात? आता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे गंगागिरी महाराजांचा. गेल्या आम्ही 15 वर्षापासून येतो. आता आमच्या घरात सगळे वारकरी असल्यामुळं आम्हाला याचा भरपूर अनुभव आहे. गेल्या 7 दिवसापासून हा जो सप्ताह असतो अखंड हरिनाम सप्ताह आमटी भाकरीचा लोक इथं प्रसाद म्हणून चांगला आहे त्याचा हे घेतात आणि त्यानंतर सर्व थोर विचारवंत लहान मोठे इथं त्यानंतर आपले वारकरी संप्रदाय अहोरात्र काम करत आहे. त्यानंतर भजनाचा जो काम आहे ते सगळं अहोरात्रीचा टाळकरी करत आहे. त्याचबरोबर आपल्या प्रसादाची जी व्यवस्था केलेली आहे ती अतिशय सुसज्ज केलेली आहे आणि प्रत्येक गावातून वर्गणी जो प्रसाद आहे तो या ठिकाणी पोहोचवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी जय. या आपल्या भव्य दिव्य अशा मोठ्या सप्त्याबद्दल आपण काय काय माहिती सांगताल? महाराष्ट्रामध्ये अनेक काही ज्या दीर्घ परंपरा आहेत, बऱ्याच वर्षांच्या परंपरा आहेत, त्यापैकी खूप वर्षापूर्वीची ही मोठी परंपरा जी मानली जाते. वारकरी संप्रदायामध्ये जे काही ज्येष्ठ साधू होऊन गेले त्या साधूंच्या मध्ये या सरलागेटच्या परंपरेने महाराष्ट्रात एक खूप मोठी भरारी घेतलेली आहे. आज महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यातील भक्त मंडळी या असणाऱ्या 179व्या सप्ताह करता या परिसरात जमलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या सरलागेटच्या परंपरेनं अनेक भक्तमंडळ जमा केलेलं आहे. एवढ्या दीर्घ अशा प्रकारच्या परंपरा फारशा पाहायला भेटत नाही. अनेक परंपरा सुरू होतात, मध्यंतरी मोठेच येतात. ही जी परंपरा आहे ही खूप वर्षापूर्वीची आहे आणि अनेक साधू, अनेक ऋषी मुनी किंवा अनेक भक्तगण, अनेक समाज जो आहे तो या परंपरेने घडवलेला आहे. म्हणून महाराष्ट्राची ही एक दिव्य परंपरा मानली जाते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या सप्त्यामध्ये लाखो भाविक येतात, तर मग त्यांची काही गैरसोय वगैरे? गैरसोय जरी एखाद्याची झाली होत नाही अशी, परंतु निसर्ग हा कधी म्हणजे बदलेल भरोसा नाही. पावसाळ्यात हा कार्यक्रम आहे, फारशी गैरसोय कोणाची होत नाही. पण जरी झाली तर भाविक त्याला गैरसोय मानतच नाही. आणि इथे येणारा प्रत्येक जो भक्तगण आहे तो भक्तगण आपली सोय व्हावी याकरता येत नाही. इथं भक्तिभाव अंतकरणात येऊनच सगळे वारकरी मंडळ येतात, सगळे भक्तगण मंडळ येत असतात. या ठिकाणचं एक ब्रीद वाक्य आहे, देणे को हरिनाम, देणे को अन्नदान, करणे को लिंका और डुबणे को अभिमान. या चतुर्विध याच असणाऱ्या 4 उक्तींना अनुसरून प्रत्येक भाविक या ठिकाणी येत असतो. त्यामुळं सोयीचा फारसा विचार कोणी करत नाही आणि गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने कुठल्याही भक्ताची गैरसोयी होत. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की वृद्ध तर दिसतातच आपल्याला, वृद्ध जे असतात ते आपल्याला दिसतातच सप्त्यामध्ये, पण तरुणांचाही प्रतिसाद हा उत्तम दिसतो. हो, या सप्ताहामध्ये वयाची कुठली अट नाही. खूप अशी मंडळी आहेत की जी फार त्यांचं वय आहे, वृद्ध आहेत, पण तरी देखील इथं आल्यानंतर त्यांचा जोश काही अलग आहे. आम्ही ज्या वेळेला इथं येतो या प्रहाराच्या भजनामध्ये येतो त्यावेळेला जर बघितलं तर म्हातारी माणसं असतात, परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं टाळा घेऊन ते भजनात लीन झालेले असतात. किंवा कुणीही तरुणही आला त्याही तरुणाला इथं 10 मिनिटं वेळ घालावा असं वाटतो. अशा प्रकारचं हे स्थान आहे. म्हणून इथं वय मॅटर करत नाही. सगळ्याच वयाची माणसं आपल्याला या सप्ताहात पाहायला भेटतात. काही लोक जे फक्त घरी बसून सप्ताह असा बघताय सोशल मीडियावर, त्यांना काही कारणास्तव येणं होत नाही, त्यांना आपण काय सांगतात? आज परिस्थिती अशी बघा, कुणी कुठेही असला तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून लोक घरी पाहू शकतात. परंतु इथली ओढ त्यावेळेसच कळते ज्या वेळेला आपण इथे येतो. इथं आल्यानंतर पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावंसं वाटतं. आज इथं आल्यानंतर असं वाटतं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बाबा, जय हरी. आपल्या सप्त्याबद्दल काय सांगतात? काय नाही, सप्ताह मोठा आहे अगदी. भाविकांची देणगी हा, देणगीबद्दल देणगी चालू आहे, फुल देणगी चालू आहे. देणगी कमी नाहीये, सारखं चालू आहे. टेबल मागे टेबल आमचे गच भरात या अगदी फुल चालू आहे. सप्त्याला लोकांचा लाखोंनी प्रतिसाद. लय लाखो नाही.
लाखोनी प्रतिसाद आहे. सप्त्यामध्ये विशेष अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत? काही नाही, सगळे अगदी कृषी प्रदर्शन आहे, अगदी सगळं काही आहे. कोणतंच कमी नाही. अन्नदानाबद्दल काय सांगाल? हा? अन्नदान अन्नदान आमटी चालू आहे, अखंड आमटीचं आहे. 12 वाजेपर्यंत बंद चालत फुल. मी असं ऐकलंय की ती आमटी टँकर मध्ये असते हा, टँकर ना आमटी चालते, अगदी टँकर ना वाढी दे आमटी. आणि हे भजन पूर्ण भजन हे अखंड भजन आहे, अखंड बंद नाही भजन अजिबात, अखंड आहे अगदी भजन. धन्यवाद. जय हरी दादा. जय हरी जय हरी. आपण गविनींसोबत सप्त्याला आलेला आहात, तर आपण दरवर्षी असं सप्त्याला येतात. जसं श्रीरामपूरचं जसं आसपास असेल तर जातो आम्ही. सप्त्यामध्ये विशेष अशा काही काही गोष्टी आहेत. म्हणजे आता ही भूमीत संतांची सर्व आता एवढं मोठं सप्ताह हा आपल्या श्रीरामपूर होणारा तालुक्यात म्हणजे हेच मोठे बाकीची गोष्ट नाही. सप्त्यामध्ये एवढे मोठे आमचे प्रसाद बनतो, भाकर भाजी, हे सर्व संतांची कृपा आहे. म्हणूनच सर्व यांना सर्वांना जेवण येतं, सर्वांना इथं प्रसाद भेटतो, कोणी इथून उपाशी राहत नाही. हेच वैशिष्ट्य आहे ना या सप्त्याचं. एवढं मोठं नियोजन होतं, याला एवढी देणगी येते, हे सर्व वैशिष्ट्य आहे ना सप्त्याचं. सप्त्याला आपल्या या लाखो भाविकांची गर्दी असती, तर मग या गर्दीमध्ये काही लोकांची गैरसोय वगैरे होणं अशा काही गोष्टी घडतात का? नाही, कोणाचीच गैरसोय होत नाही. आता तुम्ही पाहू शकता एवढे लोक आलेले आहेत, एवढे सर्व मंडपामध्ये झोपलेले आहेत. अजून वावरामध्ये सुद्धा यांची सोय केलेली आहे, झोपण्याची, राहण्याची, शौचालयाची. इथं कोणाची गैरसोय होत नाही. धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती. बोला ना, काय दादा. नमस्कार ताई. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षता दत्तात्रय कवाने, मी राऊरीवरून आलेली आहे. आणि या सप्त्याबद्दल आपण काय सांगताल? या सप्त्याबद्दल आपण काय सांगताल? या सप्त्यामध्ये मी मागील 2 ते 3 वर्षापासून दरवेळी आपण या सप्त्यामध्ये असतो. आपली पूर्ण टीम असते आणि मी स्वतः पण या सप्त्यामध्ये असते. याच्यामध्ये हजारो लाखो भाविक असतात. म्हणजे मला पण खूप विशेष वाटतं की यामध्ये लाखो भाविक म्हणजे रोजच याच्यात 1 ते 2 लाख लोक म्हणजे जीवन जातात. शेवटच्या दिवशी 15 ते 20 लाख लोक असतात. त्यामध्ये म्हणजे भाविकांचा पण प्रदर्शनामध्ये पण खूप चांगला रिस्पॉन्स. आताच तुम्ही म्हणलं प्रदर्शन, हे कृषी प्रदर्शनामध्ये भाविकांचा कसा प्रतिसाद आपल्याला भेटतो आणि आपण किती वर्षापासून कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेतात? आपण मागील 9 ते 10 वर्षापासून कृषी प्रदर्शनामध्ये असतो. माझे वडील आधी असायचे, मी 3 ते 4 वर्षापासून या प्रदर्शनामध्ये असते. लोकांचा म्हणजे इथं कसे सगळे शेतकरी बांधव असतात ना, त्याच्यामुळे सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स असतो. तर आपलं सुलभ इरिगेशन आहे, आपल्याकडे शेतीच्या आधुनिक मशिनरी आहे, सगळे जे आधुनिक कृषी यंत्रे आहेत. तर आपल्याकडे असे वेगवेगळे मशिनरी आहेत. म्हणजे पहिलं हे आपलं घास कापणी यंत्र आहे, जे की ऑटोमॅटिक मोबाईलची आपण जशी चार्जिंग करतो तसं घास कापणी यंत्र आहे. आपण यांनी ऑटोमॅटिक घास कापणी 3-3 तासाचा बॅकअप आहे. त्याच्यानंतर हे माझ्याकडे हे असं ब्रश कटर आहे, यांनी गवत कापणी होते, घास कापणी होतो. त्याच्यानंतर सुलभ इरिगेशन मध्ये 3.5 ते 11 HP पर्यंतचे वेगवेगळे आंतरमशागतीचे पॉवर विडर आहेत, म्हणजे ज्यांनी आपण खुरपणी करू शकतो. टोकन यंत्र लावलं तर 3.5 पासून 11 HP पर्यंतचे मशिनरी आहे. याच्यामध्ये आपण ड्रम कल्टिवेटर लावलं तर आपली खुरपणी होते, रोटर लावलं तर रोटा मारणं होतो, नंतर टोकन होतं, टोकन यंत्र पुढे लावलं तर. त्याच्यानंतर आपल्याकडं ह्याच पॉवर विडरला आपण जर पुढून कापणी यंत्र लावलं तर कापणी पण होते. याच्यामध्ये हे सगळे रोटर ऍडजस्टेबल आहेत. याचे 1 फुटापासून ते 4.5 ते 5.5 फुटापर्यंत सर्व रोटरचे ऍडजस्टमेंट होते. त्याच्यानंतर माझ्याकडे वेगवेगळे मॉडेल आहे. 3.5 HP आहे, हे 5 HP आहे, हे 7 HP आहे. असे माझ्याकडे 9 पासून 11 HP पर्यंतचे मॉडेल आहेत. हे 9 HP मॉडेल आहे. 9 आणि 11 HP हे माझे हिरो मॉडेल आहे. याच्यामध्ये हे सगळं शाफ्ट ड्राईव्ह मॉडेल आहेत, म्हणजे हे पुढे चालताना चाळणी आणि भरणी होते आणि शाफ्ट असल्यामुळे याला मेंटेनन्स 0 आहे, आधी चेन यायची, आणि हे पुढे चालताना चाळणी आणि भरणी करतं. सेल्फ स्टार्ट आहे, शाफ्ट ड्राईव्ह मॉडेल आहे. याचं शाफ्ट इथं आहे,
याचा रोटर ऍडजस्ट होतो. आणि त्याच्यानंतर हे आपल्याकडे 11 HP मॉडेल आहे. बॅक रोटर मध्ये आपल्याकडे 5 HP पासून ते 11 HP पर्यंतचे वेगवेगळे मॉडेल उपलब्ध आहेत. धन्यवाद. नमस्कार सर, आपण या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झाला आहे, याबद्दल आपण काय सांगता? नाही, त्या कृषी प्रदर्शनाला नेहमीप्रमाणे फायदाच होत असतो आम्हाला. एन्क्वायरी मिळतात. जनरल लोक दीपावली दसरा त्या पुढे दीपावली नंतर ट्रॅक्टर घेऊ शकतात असं. आणि या प्रदर्शनामध्ये लोकांचा कसा आपल्याला रिस्पॉन्स भेटतो? रिस्पॉन्स चांगला मिळाला लोकांचा. आपण काय काय सांगताल माहिती? आमच्याकडे आता हे 21 मॉडेल 21 मॉडेल आहे. हे ऑल याला क्रिपर गिअरिंग सिस्टीम, बाकी ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये कुठल्या गेला नाही. आपल्या ट्रॅक्टरला क्रिपर गिअर आलेला आहे. विथ 21 HP मध्ये हा छोटा 3 फुटात पेतो आणि 3.5 फुटामध्ये, त्यामुळे कस्टमरची पर्सेंटेज त्याला जास्त आलेली आहे. विथ बाकी आपल्याकडे भरपूर मॉडेल आहेत. 575 मध्ये 12-13 मॉडेल आहेत. सरपंच 575 मध्ये टेक मध्ये पण भरपूर मॉडेल आहे. सप्त्याबद्दल काय सांगताल आपण अजून? आता भरपूर लोक जसे येत आहेत, लाखोनी येत आहेत, म्हणजे येत नाही त्यांच्यासाठी त्यांनी अवश्य सप्त्याचा एक वेळेस लाभ घ्यावा. आणि त्यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये पण भरपूर काही स्टॉल लागलेला, त्याचा पण एक अनुभव घ्यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये बाबांच्या याच्यामध्ये जे काही सप्ताहाचा अनुभव घ्यायचा. एक रामगिरी महाराज आहेत, त्यांनी जे काही आपल्याला जे आधुनिक ज्ञान दिलेलं आहे त्याचा पण एक भाग घेतला. धन्यवाद. दादा, या जीवामृत ट्यूब बद्दल आपण काय सांगता? आता जी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी स्लरी केली जायची, ती पारंपरिक पद्धतीने स्लरी करायला जे 7 दिवस लागायची, ते आता ह्या सुदर्शन ऍडव्हान्स प्लस युनिटने 24 तासात या ठिकाणी स्लरी केली जाते. समजा आपल्या शेतकरी बांधवांना जो हॅरेसमेंट होती स्लरी बनवायला, ती गाळायचं, ते परत साठवायचं, ते संपूर्ण त्रास हा संपलेला आहे. त्याच्यात शेण गोमूत्र तुमचं ते स्लरीचं कंटेन एकदा फीड करायचं, मग त्याच्यात मध्ये ट्यूब मध्ये जातं आणि त्यात फर्मेंटेशन होऊन लिक्विडच्या स्वरूपात ते तुम्हाला बाहेर घेतो. आणि याचा खर्च वगैरे काय असेल? याला आता साधारणतः आपण प्रत्येक युनिटला आता हे 17,000 पासून 17,500 ला आपण सगळ्यात बेसिक 2-3 एकर्स पर्यंत युनिट ठेवलेलं आहे. हे आपलं 1-1.5 लाखापर्यंत पण मोठमोठे प्रोजेक्टचे युनिट जातात. ग्राहकांचा प्रतिसाद कसा लाभतो आपल्याला? मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पूर्ण भारतभरात देखील आपल्या सप्लाय. आणि आपण कृषी प्रदर्शनामध्ये कित्येक वर्षापासून सहभाग घेता की आपलं पहिलं वर्ष? नाही, आपण मागील 1-2-3 वर्षापासून प्रत्येक कृषी प्रदर्शन अटेंड करतोय आणि महाराष्ट्रभरात, देशभरातील शेतकऱ्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय. या कृषी प्रदर्शनाबद्दल आणि सप्ताहाबद्दल आपण काय सांगू शकतो? नक्कीच या सप्ताहात नक्कीच आमच्यासारख्या युवकांना आणि नवीन या ठिकाणी युनिट्सला नक्कीच कृषी प्रदर्शनाचा फायदा होतोय आणि शेतकरी बांधवांपर्यंत आमची संकल्पना या ठिकाणी पोहोचते. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. आपण या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला, याबद्दल आपण काय सांगता? या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून शेतकरी या ठिकाणी येतात. आम्ही प्रथम पेस्ट कंट्रोल कडून या ठिकाणी आलेलो आहोत. घरामध्ये जे वेगवेगळे पहिलं वर्ष आहे का तुमची? नाही, आम्ही कमीत कमी ते 15-16 वर्षापासून येतोय. आपल्या स्टॉल मध्ये नेमकी कोणकोणत्या वस्तू, यांचा काय फायदा आहे? या ठिकाणी आपण जेवढ्याही वस्तू ठेवलेल्या आहेत हे घरामध्ये वापरायला आहे. पालीसाठी, मुंग्यांसाठी, झुळांसाठी, कॉक्रोचसाठी, लाल मुंग्यांसाठी. इव्हन तुमच्याकडे जे शेतकरी वगैरे असतात ना, त्यांच्याकडे साप वगैरे येतात, सापाला पळवायला औषधे, शेतामध्ये रानडुकरं वगैरे असतात, त्या रानडुकरांना पळवायला वस्तू काढलेल्या आहेत या ठिकाणी. आणि याला डेली वापरायची गरज नसते. 3-3, 4-4 महिन्यातून एकदा मला वापरायचंय. जनतेचा रिस्पॉन्स कसा मिळतो? या ठिकाणी चांगल्या पद्धतीने. असे काही लोक आहे की ज्यांनी वापरल्यानंतर तुम्हाला सांगितलंय की दादा खूप चांगला फरक जाणवला? हो, कारण की आमच्या जेवढ्याही या वस्तू आहेत ना, फ्लिपकार्टला आहेत, अमेझॉनला आहेत, मिशोला आहेत, शॉपीवरती आहेत आणि आमच्या स्वतःची वेबसाईट दिलेली. प्रत्येक बॉटलवरती आमचा नंबर आणि स्कॅनर ठेवलेला आहे. त्या ठिकाणी कस्टमर ऑर्डर वगैरे आम्हाला करू शकतात. आपण कुठे राहतात? आपलं गाव? मुंबई. आणि आपले शॉप वगैरे अधिकृत शॉप आहे का? मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे. 32 शिराळा, सांगलीला मॅन्युफॅक्चरिंग होते. हेड ऑफिस आमचं मुंबईला आहे. खूप छान, धन्यवाद. आदिवासी हेअर ऑइल बद्दल नक्की ऐकलं असेल. तेच हेअर ऑइल आता आपल्या कृषी प्रदर्शना इथं आलंय. चला तर त्यांच्याशी बोलूया आणि या आदिवासी हेअर ऑइल बद्दल चर्चा करूया. हम आदिवासी तेल नीलाम्बरी हर्बल आयुर्वेद है बालों के लिए तेल। आज हम लोग यहाँ पे आए हैं इधर
अपना बेलनपुर में आदिवासी वाला तेल लेके आई हूँ ये विलेज में। देखो ये तेल लगाने से आधा वाला लीटर होता है, 3 महीने का कोर्स है। तेल लगाने से आपका बाल झड़ना, बाल टूटना रुकावट करता है, बाल घना करता है, ग्रोथ करता है, डार्क करने के लिए। ये प्योर आदिवासी वाला तेल होता है। और छोटी वाली बोतल है ना, वो जेंट्स लेडीज कौन भी लगाओ, साइड इफेक्ट नहीं, नेचुरल होता है। हफ्ते में 3 बार अच्छे से जोड़े जोड़े में लगा के मालिश करो, सुबह उठ के वॉश करो। ऐसा 3 महीने का कोर्स चलता है। आपको यहाँ पे चाहिए या कैश ऑन डिलीवरी, होम डिलीवरी चाहिए तो मेरा व्हाट्सएप में जाके अपना नाम, फोन नंबर, पिन कोड, एड्रेस सेंड कर सकते हो। यहाँ मेरा वेबसाइट भी है neelambari.oil करके, उसमें जाके आप ऑर्डर भी कर सकते हो। व्हाट्सएप का नंबर बता देती हूँ 7795451705 6360408671। आप कभी भी कॉल करो, कैश ऑन डिलीवरी, होम डिलीवरी ऑर्डर हो सकता है आपके लिए। थँक्यू, धन्यवाद। या कृषी प्रदर्शनामध्ये आपण पहिल्यांदा भाग घेतलाय का? नाही, आम्ही कंटिन्यू कृषी प्रदर्शनामध्ये या बुक्सचा स्टॉल लावत असतो. आपल्या या बुक्स बद्दल आपण काय सांगता? माझे बुक्स असं आहे का लहान मुलांचे अक्षर सुंदर करणाऱ्या वह्या आहे या. कधीही न संपणारी वही. किती वेळेस लिहा, याच्यावरती ओला कपडा करा आणि ओल्या कपड्याने पुसून जाते. अशा या 3 पुस्तकांची किट येते आपली देवश्री पब्लिकेशन मधून पुण्यावरून. तर आम्हाला लहान मुलांचं अक्षर सुंदर करायचंय. या सप्त्यामध्ये इथं वारकरी लोक आलेले, वारकरी लोक आल्यामुळं या लोकांसाठी आम्ही लहान मुलांसाठी पुस्तक आणलेली आहे. तर हे पुस्तकानं किती वेळा लिहिलं, घरामध्ये ओला कपडा करायचा, ओल्या कपड्याने पुसून जाता अशा वह्या आहे. याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? अतिशय उत्तम असं प्रतिसाद असतं या सप्त्याला, गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला. यामध्ये भाविक पण खूप येतात. 10 ते 12 लाख भाविक असतात 8 दिवसामध्ये. आणि ते सर्व भाविक कृषी प्रदर्शन पाहायला आलेले असतात. एका बुकची प्राइस किती आहे आपल्या? आपल्या एका बुकची प्राइस आहे 60 रुपये. परंतु इथे सप्ताह आणि गोरगरीब लोक भाविक येत असल्यामुळे हे 3 पुस्तकं आपण 180 रुपयाची 100 रुपयाला 3 देतो. खूप छान दादा, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. नमस्कार दादा. नमस्ते. कृषी प्रदर्शनामध्ये आपण सहभाग घेतलाय. हो, आमच्या गोदरेज कंपनीनं यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता हे जे कृषी प्रदर्शन भरले ते श्री गंगागिरी महाराज यांच्या कृषी महोत्सव म्हणजे सप्त्यामुळे हे भरतंय दरवर्षी, जसं की तुम्हाला माहितीये. तर मग याचा आपल्याला काय लाभ भेटतो? याचा लाभ असा होतो की या पंचकृषीतले जे काही शेतकरी किंवा आजूबाजूचा समजा संभाजीनगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे किंवा आपला अहिल्यानगर जिल्हा आहे, या 3 जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी येतात, प्रदर्शनाला भेट देतात. त्यामुळे काय होतं, आम्हाला पण आमच्या कंपनीचं जे काही पशु खाते आहे, आमच्याकडं लहान कालवडीपासून तर गाभण कालवडीपर्यंत गाभण गायच्या आणि दुधामध्ये पण भरपूर व्हरायटीज. तर या शेतकऱ्याची आम्हाला माहिती मिळते, त्यांच्या गोट्याची संख्या आम्हाला कळते. त्यानंतर आम्हाला पण त्यांच्या काही शंका असतात, त्यांची उत्तरं देता येतात. या ठिकाणी भरपूर अशी चर्चा होती, एकमेकांची ओळखी होतात. या सप्ताहाबद्दल आपण काय सांगता? या सप्त्याची परंपरा खूप जुनी आहे. साधारणपणे या वर्षीचा जो धनगरवाडी श्री क्षेत्र या ठिकाणी जो सप्ताह भरलेला आहे, हा 179वा सप्ताह आहे. म्हणजे गेल्या 2 दशकापासून या सप्त्याची हे आहे. या ठिकाणी खूप लोक श्रद्धेने येतात, भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, त्यानंतर महाप्रसादाचा लाभ पण घेतात. आणि खूप जुनी परंपरा असल्यामुळे या ठिकाणी लोकांची आस्था आहे या सप्त्याबद्दल. सप्त्याचं नियोजन कशा प्रकारे केलंय? खूप छान नियोजन केलं असतं. या आजूबाजूचे जे गाव आहेत, आता धनगरवाडी, वाकरी वगैरे हे जे काही गाव आहेत, या गावांनी आपसात म्हणजे गाव ठिकाणावरती ग्रामस्थांनी स्वयंसेवक किंवा स्वयंस्फूर्तीनं या सप्त्याच्या नियोजनामध्ये भाग घेतलेला आहे. भरपूर सेवा करतात. आलेल्या भाविकांचे जेवणाच्या पंक्ती असतील किंवा त्यांचे पत्रावळी उचलणं असेल किंवा त्यांना वाढणं असेल, सगळं एकदम व्यवस्थित नियोजनबद्ध त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं असतं. धन्यवाद. नमस्कार काका. हे मॅडम आपल्याकडे सोलार मशीन आहे, झटका मशीन. हे 40 एकरापर्यंत एकच काम करतात. 40 एकरापर्यंत आपल्याकडे मोठं मशीन जर घेतलं तर हे 40 केवीचं मशीन आहे. 12,500 रुपयाला पूर्ण सेट भेटतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सोलार प्लेटच्या नंतर 3,000 फुटाची केबल भेटते. केबलच्या नंतर बॅटरी भेटते 18 mm ची. आणि दुसरं मशीन आहे आपल्याकडे 10,500 रुपयाला. 10,500 रुपयामध्ये मशीन, सोलार प्लेट, 12-18चा गट्टा आणि 3,000 फुटाचं केबल भेटतं. हे पूर्ण आपण इथं गंगागिरी महाराजच्या सप्त्यानिमित्त इथं ऑपरेटमेंट ठेवलेले आणि ब्रँड ठेवलेले. आपलं ऑफिस आहे सेंद्रा MIDC, वाळूज, औरंगाबाद, संभाजीनगर. आणि दुसरं एक प्रोडक्ट आपल्याकडे ब्लोअर आहे आपल्याकडे. हे पूर्ण घरातल्या गाडीचा कचरा, घाण, साप वगैरे जे असतं ते पूर्ण धूळ, मट्टी, गाडी वगैरे पूर्ण काही क्षणामध्ये पूर्ण क्लीन करते. त्याची किंमत मार्केटला 1900 रुपये आहे. फक्त भेटणार आहे आपल्याकडे फक्त 1500 रुपयाला. दुसरं एक व्हॅक्युम क्लिनर आहे, याची पण किंमत 1500 रुपये आपल्याकडे. ओके, धन्यवाद.